नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या चौकशीनंतर अमेडिया कंपनीला 21 कोटी रुपये भरण्याचे आदेश देण्यात आले। त्याचबरोबर अमेडियाला 1,47,00,000 रुपये व्याज म्हणून भरावे लागणार आहेत। महिना 1% याप्रमाणे 21 कोटींवर व्याज देखील आकारण्यात आले। अमेडिया कंपनीला शीतल तेजवानीने विकलेल्या मुंढव्यातील जमीन व्यवहार प्रकरणाची चौकशी केल्यानंतर नोंदणी आणि मुद्रांक विभागाने हे आदेश दिले। अमेडिया कंपनीला पहिल्या व्यवहाराचे 21 कोटी भरावेच लागणार आहेत। तर मंदार, याविषयी ज्या उलटसुलट सर्व शक्यता होत्या, पैसे भरावे लागणार की नाहीत, व्यवहार झालाच नाही तर पैसे कसे वगैरे, याच्याविषयी एक महत्त्वाचे अपडेट येते आहे आणि आता हे पैसे भरावे लागणार असल्याचं कळत आहे। काय नेमके अपडेट्स येते? नोंदणी आणि मुद्रांक विभागाने या सगळ्या प्रकरणाची चौकशी पूर्ण केली आहे आणि चौकशी अंती त्यांनी आदेश दिलेले आहेत की अमेडिया कंपनीला पहिल्या व्यवहाराचे 21 कोटी रुपये हे भरावे लागतील। हा व्यवहार झालेला होता अमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानी यांच्यामध्ये 20 मे 2025 ला आणि तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजे आजच्या दिवसापर्यंत या 21 कोटी रुपयांवरती 1% दराने व्याज होत आहे। 1,47,00,000 रुपये हे व्याज देखील 21 कोटींसोबत अमेडिया कंपनीला भरावं लागणार आहे आणि जेवढा उशीर अमेडिया कंपनी हे पैसे भरायला करेल तेवढं हे व्याज वाढत जाणार आहे। महिना 1% याप्रमाणे हे व्याज नोंदणी आणि मुद्रांक विभाग आकारणार आहे। आत्तापर्यंत आपण पाहिलं की पहिल्या व्यवहाराबाबत सुनावणी सुरू होती किंवा चौकशी सुरू होती आणि या चौकशी अंती हा निर्णय झालाय की अमेडिया कंपनीकडून 21 कोटी रुपये वसूल करायचे। मात्र जो दुसरा व्यवहार आहे हा म्हणजे पुन्हा ही जमीन अमेडिया कंपनीकडून शीतल तेजवानीकडे जाण्याचा, त्याबद्दल मात्र अद्याप निर्णय झालेला नाही। मात्र पहिला व्यवहार जो आहे त्यासाठीचे 21 कोटी रुपये भरण्याशिवाय अमेडिया कंपनीला गत्यंतर असणार नाही, त्यांना ते पैसे भरावे लागतील। अन्यथा नोंदणी आणि मुद्रांक विभाग हा कारवाई सुरू करेल। एका अर्थाने कारवाई सुरू झाली आहे। महिना 1% या दराने व्याज आकारलं जात आहे आणि जेवढा उशीर होईल पैसे भरायला तेवढं हे व्याज वाढत जाणार आहे। अमोल, निश्चित धन्यवाद मंदार या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।